देहूमध्ये जलपर्णी मुळासकट काढण्याचं काम देहू नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतल्याने देहूतील इंद्रायणी नदीने मोकळा श्वास अखेर आता घेतलाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळा म्हणजे बीज सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। त्यासाठी राज्यभरातून वारकरी देहू नगरीत दाखल होतात। मात्र यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक येऊन प्रथम पवित्र अशा इंद्रायणीचे दर्शन घेऊन त्याचे तीर्थ प्राशन करतात। मात्र सध्या पुणे जिल्ह्यात जीबीएस या आजाराने थैमान घालत असल्याने देहू नगरपंचायत प्रशासन खडबडून जागं झालंय। येणाऱ्या वारकऱ्यांना इंद्रायणी नदीच्या पाणी पिल्याने त्रास होऊ नये यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पावले उचलत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली। मागील अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदीला जलपर्णीने व्यापून टाकलं होतं। अखेर 3 महिन्याआधीच जलपर्णी मुळासकट काढण्याचं काम देहू नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतल्याने देहूतील इंद्रायणी नदीने आता अखेर मोकळा श्वास घेतला। वारकरी लोकांच्या आपण सोयीसाठी किंवा आपण नेहमी जी नदी आहे की जी मुख्य आपल्या याच्यामध्ये पवित्र मानली जाते, तर ती पवित्र ठेवण्याच्या अनुषंगाने आमचा प्रयत्न चालू आहे। आणि काही अंशी आपण जलपर्णी आपण मुक्त ठेवून काही अंशात सफल झालेलो आहेत आणि हेच कंटिन्यू ठेवण्याचं आमचं ध्येय आहे। आणि जास्तीत जास्त हे नदी आहे तर ती स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीकोनातून